नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सीमा ही हातामध्ये एक डॉल तिच्यासारखी असते. जेव्हापासून रमा हे घर सोडून गेली तेव्हापासून मात्र ती सारखी रमाच्या आठवणीने वेडी झालेली असते. सारखी रमा तू कधी येणार, आली का रमा, असं प्रत्येकाला विचारत असते आणि अगदी वेड्यासारखी रमाची वाट ती बघत असते. आणि तेवढ्यात मात्र आता तिथे अक्षय येतो. अक्षय आता सीमाला विचारतो की आई तू गोळ्या वगैरे घेतल्यास का. तेव्हा मात्र आता सीमाचे लक्ष नसते. तेव्हा अक्षय तिला पुन्हा विचारतो की आई तू औषध घेतलीस का. तेव्हा आता सीमा विचारते की अरे रमा कुठे आहे, मला अगोदर सांग. जेव्हा रमा येईल तेव्हाच मी गोळ्या औषधं घेईल, कारण हे पग रमा मला कायम औषध देत होती. तेव्हा आता आता म्हणजे आईची समजूत काढण्यासाठी अक्षय म्हणतो की अगं आई ती उद्याच येणार आहे, तू फक्त आता अगोदर हे गोळ्या औषध घे. तेव्हा आता सीमाला फार आनंद होतो. सीमा म्हणते की खरंच उद्या रमा नक्की येणार आहे, मग हे पग मी उद्या औषध घेईल, आत्ता नाही. जेव्हा रमा येईल ना तर तिच्या हाताने मी हे औषध घेईल. तेव्हा आता अक्षय मुद्दाम खोटं बोलतो. अक्षय म्हणतो की आई हे पग तिनेच मला सांगितले की जेव्हा आई औषध घेतील तेव्हाच मी येईल. तेव्हा मात्र सीमा घाईने लगेच गोळ्या औषध घेते आणि आता ती येणार आहे का असं परत विचारते. तेव्हा मात्र अक्षय म्हणतो की हो येईलच, तू आराम कर. आणि तिच्या हातातील जी डॉल असते तर ती डॉल घ्यायला जातो, परंतु आता सीमा लगेच त्याच्यावर ओरडते की माझ्या हातातील डॉल हिसकावून घ्यायची नाही, अरे ती माझी रमा आहे, माझ्या रमाला तू माझ्यापासून नाही घ्यायचं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की खरंच आता मनात त्याला फार असं वाईट वाटतं. अक्षयला एकतर सगळं काही आता या घराचा भार त्याच्या डोक्यावर असतो. घरातील सगळेजण अभि आनंद हे सर्वजण आता सोडून गेलेले असतात. आता एकट्या अक्षयवर ही सर्व जबाबदारी असते. सीमाला सुद्धा वेळ लागलेली असते आणि अर्थासुद्धा आता तिचासुद्धा अभिने विचार केलेला नसतो. तो सुद्धा आपल्या मैत्रिणीसोबत कायम निघून गेलेला असतो. जान्हवीसुद्धा आता कायमची अमेरिकेला गेलेली असते. आणि आता हे घराचं जे टेन्शन म्हणजे आता ह्या इरावतीमुळे आता ह्या घराचे मात्र शेवटची ही काही मुदत दिलेली असते. घरसुद्धा आता त्यांच्या हातातून जाणार असते. अगदी रस्त्यावर येण्याची वेळ आता अक्षयवर आलेली असते आणि आता अक्षयला खूप टेन्शन येते. आईची त्यातही अशी अवस्था. शशिकांत तर सकाळपासून दारूच्याच व्यसनी असतो. आता या घराची काय अवस्था झाली, या घरातील माणसांची सुद्धा काय अवस्था झाली हे बघून अक्षयला फार असं वाईट वाटतं. आणखीन किती दिवस आणि किती वर्ष ह्या सर्व एकटा मी सांभाळणार आहे. तेव्हा आता सीमा मात्र ती जी बाहुली आहे तर ती हातामध्ये घेते, तिला झोपी लावते आणि अक्षयच्या चेहऱ्यावरून सुद्धा प्रेमाचा हात फिरवते. त्यानंतर आता जशी रमा आणि आपल्या आरती वहिनीची जोडी असते तशीच मात्र आता आरोही आणि आर्था या दोघींची जोडी असते. आता दोघेही आता गच्चीवर गप्पा करत असतात. तेव्हा आता आरोही जे काही सांगते, कारण आता आर्थाने ओळखलेलं असतं की स्कूलमध्ये नक्की तू भांडण करून आली म्हणून. तेव्हा आता आरोही आता म्हणजे आर्थाचे हात हातात घेते आणि म्हणते की हे पग मी तुला सत्य सांगते, परंतु बाबांना मात्र यातील तू काही सांगू नकोस. तेव्हा आता आर्थ म्हणते की मी नाही सांगत, परंतु आरोही तू का भांडलीस बरं. तर आरोही सांगायला सुरुवात करते की अगं माझ्या स्कूलमध्ये एक मुलगा आहे, तो मला खरंच खूप चिडवत होता आणि हे पग मी फॅमिली ट्रीचं जे चित्र काढलं होतं त्यात म्हणजे आईचा फोटो नव्हता, त्यामुळे मला फार चिड आली आणि म्हणून मी त्याच्याशी भांडण केले. तेव्हा आता हे ऐकून आर्था म्हणते की अगं पण तू का भांडलीस. तेव्हा आता हे बघ अगं तुझी आई सुद्धा स्टार झालेली आहे, ती सुद्धा आता इन द स्काय मध्ये आहे आणि माझी आई सुद्धा तेथेच आहे. हे बघ अगं आरोही, आणि हे बघ त्या दोघी सुद्धा अगदी तारा झालेल्या आहेत आणि त्या जेव्हा रात्र होईल तर तेव्हा वरून आपल्याला बघतील आणि जेव्हा ते आपल्याला बघतील तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल की आपण भांडलो ते. तेव्हा आता आरोही म्हणते की हो आणि ती वर बघते आणि अर्थाला म्हणते की अगं अर्थताई तुझ्याकडे तर तुझ्या आईचा फोटो आहे, परंतु माझी आई कशी दिसायची याबद्दल मला काहीच माहिती नाही. त्यानंतर आता इकडे रमाला तर फार असे आपल्या मुलीची आठवण येते. किती दिवस झाले, 7 वर्ष होत आले, माझी लेक माझ्या जवळ नाही, तिची फार मला आठवण येते. एक दिवस सुद्धा असा गेलेला नाही की ज्या दिवशी मला तिची आठवण आली नाही. ती काय करत असेल, कशी दिसत असेल आणि जिथे कुठे असेल माझं पिल्लू सुखी आणि समाधानी असून दे. म्हणून तिला आता जेव्हा तिने सोडलेलं होतं लहानपणी, जेव्हा ती झाली तेव्हा मात्र इरावतीने आता तिच्याकडून आरोहीला हिसकावून घेतलेलं असतं. ते क्षण आता रमाच्या डोळ्यासमोर येतात. माझं प्रेम, माझा स्पर्श नेहमी तिला मायेचा ऊब देव, परंतु मला माहिती आहे की एक दिवस नक्की असा येईल की जेव्हा ती माझ्या डोळ्यांच्या समोर असेल तेव्हा मात्र लहानपणीचं जे काही तिचं ते कापड आहे तर रमा ते आपल्या अंगावर घेते, अगदी मायेने त्याला जवळ घेते. तिचं ते दुपटं असतं तर ते अगदी ती घेते जवळ आणि म्हणते की जेव्हा ती माझ्या समोर येईल तेव्हा मी तिला सांगेल की मी कधीच तुला विसरलेले नाही ग. जेव्हा आता रमा ही गेस्ट हाऊसमध्ये राहत होती तेव्हा मात्र
आता तिने ते अगदी आपल्या स्वतःच्या हाताने जे काही शिवलेलं तिचे ती गोधडी किंवा दुपटं आहे तर ते क्षण आता रमाला आठवतात. आणि तेवढ्यात आता साई दरवाजा वाजवतो. तेव्हा साई दरवाजा उघडून रमाला म्हणतो की अण्णासाहेबांनी तुम्हाला बोलावले. तेव्हा आता रमा खूप रडत असते. तिला आपल्या आईची म्हणजे आपल्या मुलीची आठवण येत असते. साई जेव्हा आता रमाच्या हातामध्ये ते आरोहीचं जे काही दुपटं आहे तर ते बघतो आणि रमा मात्र साईकडे बघत असते. आणि तेव्हा आता रमाला साईकडे बघता बघता मात्र अण्णासाहेब जे काही म्हणलेले आहे की तू हे बघ मला अगदी तुझे म्हणजे हक्काने वडील मानते, मग आता त्याच हक्काने मी तुला साईशी लग्न करण्यासाठी सांगतो. किती दिवस झाले साई कुठपर्यंत तुझी वाट बघत राहील आणि कायम तो तुला साथ देतोय. तोच तुझ्यासाठी योग्य आहे, म्हणून तू साईशी एक लग्न करावं. त्यासाठी मी तुला उद्याच्या रात्रीपर्यंत मुदत देतो. हे सर्व क्षण आता रमाला आठवतात. कारण आता तू भविष्याकडे बघ, भूतकाळ पूर्ण विसरून जा असे आता अण्णा सांगत असतात. आणि तेव्हा रमाने वेळ मागितलेला असतो, तो पण उद्या रात्रीपर्यंत. तेव्हा आता साई हे सर्व काही रमाकडे बघून म्हणतो की रमा आता हे सर्व विसरा. तेव्हा आता रमा म्हणते की कसं विसरू, मी तिला जन्म दिलेला आहे. कशी असेल कुठे असेल तिची काळजी कोण घेत असेल. एकदा मला तिला बघायचं आहे, मिठीत घ्यायचं आहे आणि घट्ट अशी मिठी मला तिला मारायची आहे आणि तिचे खूप लाड सुद्धा मला करायचे आहे. आणि तेव्हा मात्र आता रमा खूप रडत असते. त्यानंतर आता इकडे आर्था आणि आरोही मात्र गच्चीवर अगदी एकमेकींमागे पळत अगदी खेळ खेळत असतात. तेव्हा आरोही म्हणते की बस आता खूप दमलेली आहे मी. आणि दोघी मात्र आता एकमेकींबरोबर आता बसून खेळ खेळत असतात. आणि तेवढ्यात अक्षय धावतच येतो. अक्षय म्हणतो की आरोही आरोही. आरोही लगेच उठते आणि बोल ना बाबा आता असं म्हणते. तर अक्षय म्हणतो की आरोही अगं तुझ्या मित्राचा फोन. तेव्हा आता अक्षय आरोहीच्या हातामध्ये फोन देतो आणि फोन स्पीकरवर टाकतो आणि बोला असे म्हणतो. तेव्हा मात्र आता गोलू असतो. गोलू आता आरोही म्हणते की गोलू अरे बोल ना. तर आता गोलू म्हणतो की अगं मी आता ह्या शाळेमध्ये नाही येणार. तेव्हा आता आरोही म्हणते की का रे. तेव्हा गोलू सांगतो की माझी आई बाबा आहे तर त्यांची बदली झालेली आहेत, आम्ही आता पाचगणीला शिफ्ट होणार आहोत. तेव्हा आता लगेच आरोहीला खूप वाईट वाटते. आरोही म्हणते की पाचगणी कुठे आहे, खूप लांब आहे का, सांग ना मला. तेव्हा मात्र आता आरोही खूप रडत असते. गोलू सांगत असतो की आता खूप लांब असेल, मला माहिती नाही कुठे असेल, परंतु आता आई आणि बाबा तिकडे जाणार, मग मी उद्या शाळेमध्ये नाही येऊ शकत आणि आता आम्ही तिकडे शिफ्ट होणार आहोत. तेव्हा आरोही खूप रडत असते. आरोही म्हणते की गोलू प्लीज असं करू नको. तेव्हा मात्र आर्था म्हणते की आरोही तू रडतेस. तेव्हा आरोही म्हणते की रडतस ताई बघ ना ग, अगं हा स्कूल सोडून जायचं म्हणतोय. अक्षय मात्र आता हे सर्व ऐकत असतो आणि बघत असतो. तेव्हा गोलू तिकडून म्हणत असतो की मी काय करू आरोही, अगं आई बाबा तिकडच्या शाळेमध्ये माझं ऍडमिशन घेणार आहे. तेव्हा मात्र आता आरोही रडतच म्हणते की अरे ऐक ना गोलू, गोलू तू ऐक ना. तेव्हा आता गोलू म्हणतो की सॉरी अगं आरोही सॉरी खरंच आणि फोन ठेवतो. आरोही मात्र खूप रडत असते आणि गोलू गोलू तू ऐक ना असे म्हणत असते. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आरू ऐक ना, अगं एवढं काय झालं रडण्यासाठी, का रडतेस तू इतकं. तेव्हा मात्र आता तो डोळ्यातील पाणी पुसतो आणि आता आरोही रडतच म्हणते की गोलू असं म्हटलं की त्याच्या बाबांची बदली झालेली आहे पाचगणीला. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो अगं आरू मी ते ऐकलेलं आहे. तर आता आरोही विचारते की अरे पाचगणी कुठे आहे सांग मला, किती लांब आहे ती, मी त्याला भेटू शकत नाही का, सांग ना बाबा मला. तेव्हा आता आर्था सुद्धा आता आरोहीला समजावते अगं आरू रडायचं नसतं, अगं पाचगणी खूप सुंदर आहे, तू त्याला नक्कीच भेटू शकते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं नुसतं सुंदर नाही पण जवळ सुद्धा आहे पाचगणी, तू मला सांग बरं केव्हा तुला भेटायचं आहे, मी तुला नक्की तिकडे घेऊन जाईल. तेव्हा आता आरोही रडतच म्हणते की बाबा स्कूलमधील फक्त आणि फक्त तोच एक माझा मित्र आहे बाबा, हे बघा बाकीचे सगळेजण मला हसतात, परंतु मला एक गोष्ट सांग बाबा, सगळेजण मला का सोडून जातात, आई पण गेली आणि गोलू सुद्धा जाणार आहे. तर आई म्हटल्यानंतर अक्षय आता आरोहीकडे बघत असतो. रडतच मात्र आरोहीने हट्ट धरलेला असतो की बाबा पाचगणी कुठे आहे ते मला सांग, मी त्याला भेटणारच, मी त्याला भेटायला जाणार, मी त्याला नाही जाऊन देणार. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ मी तुला प्रॉमिस करतो बाळा, मी तुला नक्की त्याला भेटायला नेईन म्हणून पाचगणीला, लवकरच जाऊयात आपण. तेव्हा आता अक्षय आपल्या हाताने तिला अगदी डोळे पुसतो आणि तिला जवळ घेत समजावतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ते बघ तुला पाचगणी कुठे आहे मी दाखवतो, तो डोंगर दिसतो ना, तर त्या डोंगराच्या पलीकडे पाचगणी आहे. तर आरोही म्हणते की खरंच खरंच बाबा, फक्त 1 तासाचं अंतर आहे.
त्यानंतर आता म्हणजे आरोही आणि आर्था ह्या अजूनपर्यंत गच्चीवरच असतात. आता अगदी आर्थाच्या मांडीवर आरोही डोकं ठेवून अगदी झोपलेली असते आणि आर्था तिला इंग्लिशमधून पोयम म्हणून दाखवत असते, म्हणजे ताऱ्याबद्दल, आकाशातील ताऱ्याबद्दल. तेव्हा आता आरोही ती कविता ऐकते आणि म्हणते की खरंच छान आर्था ताई, तू खूप छान अशी पोयम सांगितली. मग मला सुद्धा सांग बरं, माझी आई कुठे आहे, कोणता तारा आहे? तर आर्था लगेच वर बोट दाखवते, ते बघ अगं तेथे माझी आई आहे आणि तो दुसरा तारा दिसतो ना, तर ती तुझी आई असावी. तेव्हा आता आरोही म्हणते की जेव्हा तारा खाली येतो तेव्हा आई सुद्धा खाली येते का? आर्था म्हणते की हो आरोही, काही लोक असं म्हणतात की जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीची आपल्याला फार अशी आठवण येते तेव्हा मात्र ते तारे होऊन आपल्याला खाली भेटायला येतात. अर्थाचे हे बोलणं ऐकून आरोही विचारते की म्हणजे आईला सुद्धा माझी आठवण येत असेल ना, आणि ती नक्की मला भेटायला खाली येईल का? तर आर्था म्हणते की हो नक्की येईल. आणि हे फक्त ते तारे आपल्याला असे नाही दिसत, त्यांना आपल्याला प्रेमाने आणि अगदी आठवणीने शोधावं लागतं, तेव्हा ते अगदी आपल्या प्रेमाने जवळ येतात आणि ते नेहमी आपल्या आजूबाजूला असतात आणि नेहमी ते वेगवेगळ्या रूपात आपल्या सोबत असतात. तर हे ऐकून आरोही विचारते की खरंच? तेव्हा आता आर्था म्हणते की हो खरंच. त्यानंतर आता आरोही लगेच उठून बसते आणि ताऱ्यांकडेच बघत असते. त्यानंतर आता इकडे रमाला सुद्धा आता अक्षयची फार अशी आठवण येते, आपल्या मुलीची सुद्धा. ती सुद्धा सारखी आता ताऱ्यांकडे बघत असते आणि ताऱ्यांकडे बघता बघता शेवटच्या क्षणी मात्र जेव्हा अक्षय दुबईला निघलेला असतो तेव्हा त्यांची जी भेट झालेली असते, अक्षय म्हणलेला असतो की हे बघ आकाशात चमकणारा तो तारा दिसतो ना, जेव्हा मला तुझी आठवण येईल तेव्हा मी त्या ताऱ्याकडे बघत राहील. तेव्हा हे ऐकून रमा म्हणते की खरंच? आणि हे बघा जेव्हा मला सुद्धा तुमची आठवण येईल तेव्हा मी सुद्धा त्या ताऱ्याकडेच बघत राहील. आता हे सगळं काही क्षण रमाला आठवतात. तेव्हा आता रमा हे सर्व आठवून मनात म्हणते की आहो, तुम्ही मला म्हणाला होतात की आपण एकमेकांपासून दूर असू, जेव्हा तू एकटी असेल तेव्हा तू चांदण्याकडे बघ असे तुम्ही मला म्हटला होता, तेव्हा मी सुद्धा त्या चांदण्याकडे बघून तुझी आठवण काढेल असे तुम्ही सुद्धा म्हणला होता. त्यामुळे त्याचं काय झालं आणि मी रोज रात्री ते भरलेलं आकाश चांदण्याकडे बघत असते, परंतु मला नाही वाटत की कोणी माझी आठवण काढत असेल म्हणून. तुमचं तर माझ्यावर खूप प्रेम होतं हो, मग तुम्ही मला शोधत का आला नाहीत? माझं सुद्धा कुटुंब होतं, माझा नवरा आणि माझी लेक, तुम्ही तर एकत्र आहात आणि मी तर मात्र एकटीच आहे. मला हे सर्व नाही सहन होत, एकदा तरी मला माझ्या लेकीचा चेहरा बघायचा आहे. म्हणून आता रमाला अक्षयची फार अशी आठवण येते आणि आपल्या मुलीची सुद्धा. त्यानंतर अक्षय सुद्धा चांदण्या रात्री गच्चीवरच असतो, तो सुद्धा सारखा आता आकाशात बघत असतो आणि त्याच्या मनामध्ये आता हे एक टेन्शन असतं की बँकेचं कर्ज आता हे कसं फेडायचं, नक्की मी यासाठी काय करू. म्हणून अक्षयच्या डोळ्यात खूप पाणी येत असते, तो रडत असतो आणि तेवढ्यात आरोही धावतच येते पापा बाबा करत. तेव्हा मात्र आता अक्षय लगेच आपल्या डोळ्यातील पाणी तिला नकळत पुसत असतो आणि लगेच आता खुशून हसतो आणि तिला उचलून घेत म्हणतो की अरे माझी परी. तेव्हा आता आरोही म्हणते की बाबा अरे तू आईला बघत होतास ना. अक्षय तिला उचलून घेतलेलं असतं, तर आता आरोही पुन्हा विचारते की बाबा अरे सांग ना, तू आईलाच बघत होतात ना. अक्षय काही उत्तर देत नसतो. तेव्हा अक्षय म्हणतो की आई. तेव्हा आरोही म्हणते की हो बाबा, सगळेजण मला म्हणतात की आई तारा झाली म्हणून, आणि तेवढ्यात एक तारा खाली येताना दिसतो. तर आता आरोही म्हणते की बाबा तारा खाली आला. तेव्हा आता त्या ताऱ्याकडे आता आरोही बोट दाखवते, अक्षय बघत असतो. तर आता आरोही विचारते की हा तारा कुठे होता? तेव्हा अक्षय म्हणतो की तारा आणि तो डोंगराच्या पलीकडे होता. आरोही विचारते की डोंगराच्या पलीकडे? आणि डोंगराच्या पलीकडे म्हणजे तर तिकडे पाचगणी आहे ना. तर अक्षय म्हणतो की हो. आरोही म्हणते की म्हणजे आई तिथे आहे तर. आणि आता आरोहीला फार असा आनंद होतो, ती अगदी आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते, अक्षयचे अगदी गाल धरून ओढते आणि माझी आई पाचगणीला आहे म्हणून तिला इतका आनंद होतो. त्यानंतर सकाळ होते, तर अक्षय मात्र आता जे काही टिफिन वगैरे आहे तर ते सर्व भरतो आणि तो जी नोकर आहे तर तिला सांगत असतो की हे बघ आता मी सर्व टिफिन वगैरे भरून ठेवलेले आहे. आणि तर ती नोकर आहे तर ती म्हणते की मी ऑर्डर जी काही बॉटल आहे तर ती भरते. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की नाही, तू आरोहीला उठव, तोपर्यंत मी तिची पाण्याची बॉटल सुद्धा भरतो. आरोही मात्र आता झोपेतच असते आणि आता ती झोपेत असते आणि झोपेवरून ती दिवाणावरून जेव्हा खाली पडते तर खाली सुद्धा आता अक्षयने तिच्यासाठी एक गादी अंथरलेली असते, तर त्या गादीवर ती पडते. तेव्हा आता ही नोकर येते, रूम उघडते आणि अरे बाई खरंच आता ही आणखीन एकदा पडली तर बरं झालं, तुझ्या बाबांनी तर अगोदरच तुझ्यासाठी एक गादी टाकून ठेवलेली असते आणि अक्षय दादा
तुझ्यासाठी रोज हे सर्व करतात. अक्षय आता आपल्या मुलीची किती काळजी घेत असतो, म्हणजे ती बेडवरून खाली पडू नये यासाठी सुद्धा तो एक गादी सुद्धा तिथे खाली अंथरून ठेवत असतो. कारण जेव्हा अक्षय गादी अंथरत असतो तेव्हा आता ही नोकर तेथे आलेली असते आणि ती आता म्हणते की हे बघा अक्षय भाऊ, तुम्ही हे काय करतात? अहो ती आता मोठी झालेली आहे, ती नाही पडणार आता. तेव्हा आता अक्षय म्हणलेला असतो की हे बघ, ती काही मोठी झालेली नाही, ती माझ्यासाठी लहानच आहे आणि ती लहानच आहे, ती पडू शकते आणि पडली तर ती लागेल, त्यामुळे गादी असलेली बरी राहील. आता मात्र हे मोलकरीण आहे तर तिला हे सर्व आठवते आणि तेव्हा आता आरोही अगदी बाबा बाबा म्हणून आवाज देत असते. ती झोपेतच असते आणि तोच बाबा बाबा असा आवाज देते. तेव्हा आता मोलकरीण पुढे येते आणि आरोहीला उठवते. आरोहीला म्हणते की उठ ना, अगं तुला शाळेत जायचं आहे, उशीर होतोय. तेव्हा आरोही तर झोपेतच असते. अगं डोळे उघड ना. तेव्हा मात्र आता आरोही म्हणते की अगं तू का आलीस, तू जा बरं, तुला माहिती आहे ना मी डोळे का उघडत नाही. तेव्हा आता मोलकरीण म्हणते की अरे देवा, मी तर विसरलेस. आता सॉरी असं म्हणते, कारण आता अक्षय जेव्हा येईल तेव्हाच आता आरोही सकाळची सुरुवात डोळे उघडून करत असते. हे मात्र आता तिला आठवते. अक्षय तोपर्यंत आता किचनवर साफसफाई करत असतो आणि ती लगेच आता अक्षय भाऊ म्हणून अक्षयला आवाज देते. आता मोलकरीण म्हणते की अहो अक्षय भाऊ, हे बघा ना, ही परत डोळे उघडण्याची झालेली आहे. तेव्हा आता आरोही मुद्दाम एक डोळा उघडते आणि बघत असते. अक्षय घाबरतो. अक्षय धावतच येतो. काय झाले असे विचारतो आणि आरू करत येतो. आरोही मात्र हसत असते. तर आता अक्षय जवळ येतो आणि अक्षय ओळखतो. तर मोलकरीण म्हणते की बघा अहो, ती डोळे सुद्धा उघडत नाही, काय झाले असेल. अक्षय आता तिच्याजवळ बसतो आणि तिला म्हणतो की आरू, अगं बघ ना, डोळे उघड, काय झाले बरं, चल उशीर होतोय. आता आरोही हसत असते. तर आता अक्षय आहे तर तो मोलकरीणला अगदी खुणावतो शांत राहायला आणि आता मुद्दाम आरोहीची गंमत करण्यासाठी म्हणतो की आहिया, कोणीतरी झोपलेले आहे तर, आणि कोणीतरी डोळेच उघडत नाही म्हणून तो तिची गंमत करण्याचं ठरवतो. म्हणजे हसू तरी येतंय, म्हणजे ऐकू तर येतेच, म्हणून तो आरोहीला खूप असा गुदगुल्या करतो. आरोही आता खूप हसत असते. तेव्हा अक्षय खूप हसतो आणि मोलकरीण सुद्धा आता यांचंही प्रेम बघून खूप हसते. तिला सुद्धा आनंद होत असतो. तेव्हा अक्षय खुश होत आता आरोहीला गुड मॉर्निंग करतो. तर आरोही घट्ट असे अक्षयला मिठी मारत गुड मॉर्निंग असं म्हणते. तेव्हा मात्र आता त्यांची जी काही स्माइल करण्याची स्टाईल असते तर दोघंही एकमेकांना करतात आणि गुड मॉर्निंग बोलतात. तेव्हा आता मोलकरीण म्हणते की अक्षय भाऊ, मी असे बोलून आता मोलकरीण बाहेर जाते. तिला सुद्धा आता फार असा आनंद होतो. तेव्हा आता आरोही आता अक्षयला म्हणते की बाबा, अरे तुला माहिती आहे ना की तू मला उठवायला आल्याशिवाय मी डोळे नाही उघडत म्हणून. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आय एम सॉरी, थोडासा उशीर झाला येण्यासाठी, म्हणून तो तिला बाथरूममध्ये घेऊन येतो आणि ब्रश वगैरे आहे तर ते आरोहीच्या हातात देतो आणि आता तो ब्रश वगैरे आहे, टूथपेस्ट तिच्या हातात देतो. तर आरोही म्हणते की हे काय? तर अक्षय म्हणतो की रोज काय हा प्रश्न विचारतेस, हे काय? अगं रोज ब्रश करायचा आहे हे तुला माहिती असतं ना. मला एक गोष्ट सांग बरं, हत्तीचे दात असे रोज पांढरे शुभ्र आणि असे मजबूत का असतात बरं? तेव्हा आता याचं कारण मला तू सांग. तेव्हा आरोही म्हणते की कारण तो रोज सकाळी आणि रात्री ब्रश करतो म्हणून. तेव्हा आता अक्षय म्हणतो की एक्झॅक्टली, मग तू सुद्धा रोज ब्रश करायचा म्हणजे तुझे सुद्धा दात अगदी पांढरे शुभ्र असतील. तेव्हा आता ती ब्रश करते झालं असं म्हणते. तर अक्षय म्हणतो की इकडची दाढ, तिकडची किडकी दाढ, सगळं काही व्यवस्थित ब्रश करायचं असतो, नाहीतर तूच म्हणते की दात दुखतो बाबा. आणि आता तोंड वगैरे धुतल्यानंतर तो तिच्या हातात अगदी रुमाल वगैरे देतो आणि पुसायला नॅपकिन म्हणजे पुसतो. तेव्हा आता अक्षय चेक करून बघतो, दाखव बरं दात किती स्वच्छ निघलेत. तेव्हा आता आरोही दाखवते. अक्षय म्हणतो की चला गुड गर्ल. तेव्हा आता आरोही पुन्हा तोच प्रश्न आता अक्षयला विचारते की बाबा, अरे तू म्हटलं होतास कारण त्या डोंगराच्या पलीकडे पाचगणी आहे ना. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो आहे ना. तर लगेच आता आरोही म्हणते की हो, आपण जायचं ना तिकडे, आणि गोलू सुद्धा तिकडेच आहे आणि काल तुटलेला तारा सुद्धा तिथेच पडला, म्हणजे आई सुद्धा तेथेच आहे, आपल्याला खूप मज्जा येईल, प्लीज आपण तिकडे जाऊयात. आता आरोहीने पूर्ण हट्ट धरलेला असतो आईला भेटण्याचा. तर आईची रोज तिला आठवण येत असते आणि अक्षय मात्र आता काही न उत्तर देत आता आरोहीकडे एकटक बघत असतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आरो हे बघ, असं काही नसतं. तर आरोही म्हणते की बाबा, आई आपली तिकडे वाट बघत असेल, प्लीज अरे प्लीज मला तिचा फोटो दाखव ना, प्लीज अरे मला फोटो तरी दाखव. तेव्हा आता अक्षयला राग येतो. अक्षय म्हणतो की आरू, मी तुला किती वेळेस सांगितलं की तिचं नाव नाही काढायचं, तिचं नाव नाही घ्यायचं, हे तुला कळत नाही का? म्हणून अक्षय आता खूप असा आरोहीवर रागवतो. तेव्हा आरोही खाली मान घालते आणि आता अगदी शांत बसलेली असते. तेव्हा परत अक्षय आय एम सो सॉरी असं आरोहीला म्हणतो. तर आरोही घट्ट अशी अक्षयला मिठी मारते आणि तो आता आरूला म्हणतो की आरू, आय एम सो सॉरी, खरंच मला तुझ्यावर नाही चिडायचं ग, नाही.
तेव्हा आता आरोही म्हणते की इट्स ओके बाबा, मला माहिती आहे की तू माझ्यावर कधीही चिडत नाही म्हणून. आणि आरोही पुन्हा आता अक्षयला घट्ट अशी मिठी मारते. आरोहीने तर आता अक्षयला आईला भेटण्याचा हट्ट धरलेला असतो. प्रत्येक क्षणाला आता आरोहीला आपल्या आईची म्हणजे रमाची आठवण येत असते. आणि अक्षय आणि रमा या दोघातील अक्षयने जो काही गैरसमज करून घेतलेला आहे तर त्यामुळे आता मात्र रमा ही तिथे गेलेली असते आणि रमाला सुद्धा आपल्या आरोहीची खूप आता आठवण येत असते. आता अक्षयला हेच कळत नाही की आरोहीला मी कसे सांगू, कसे तिला समजावू. रोज ती आता माझ्याकडे आईला भेटण्याचा हट्ट धरते, नक्की मी काय करू. आणि एकतर हे घराचं टेन्शन. आता अक्षयची मात्र अगदी द्विधा मनस्थिती होते, नक्की काय करावं हे त्याला काही कळत नसतं. तो आरोहीला अगदी तिचं सुद्धा मन दुखवायचं नसतं, परंतु आईचा हट्ट धरल्यामुळे शेवटी तो सुद्धा तिच्यावर रागावतो आणि परत तिला सॉरी बोलतो. तेव्हा मात्र मित्रांनो हा भाग येथेच संपतो. तर पुढील भागामध्ये आता अक्षय आणि आरोही स्टेरेजवरच असतात, लॅपटॉप वगैरे घेऊन. आता अक्षय काहीतरी काम करत असतो. तेव्हा आता आरोही तेथे येते आणि आरोही आता अक्षयला म्हणते की बाबा, आई मात्र आता आकाशातून पाचगणीला आलेली आहे, चल ना तुम्हाला घेऊन पाचगणीला. तेव्हा आता अक्षय पुन्हा चिडतो. अक्षय म्हणतो की आरू, बाद झाली ही नाटकं. तेव्हा आता आरोही बिचारी शांत असते. त्यानंतर आता इकडे रमा सुद्धा आता त्या संस्थेमध्ये जो काही आता ते शेप आहे तर तिने तो काढून टाकलेला असतो आणि दुसऱ्या जाहिरातीस तिने शेपबद्दल जाहिरात दिलेली असते, कारण त्यांना नवीन शेप असा हवा असतो. तेव्हा ती विचारते की आपण दिलेल्या जाहिरातीचं काय झाले, तुम्ही काही कॉन्टॅक्ट केला का. म्हणजे आता अक्षयला तर नोकरीची खूप गरज असते आणि अक्षयच तेथे येणार असतो. तेव्हा आता इकडे आरोही मात्र अगदी गुपचूप बाप्पाजवळ येते आणि गणपती बाप्पाला इतक्या रात्री ती हात जोडते, तूच काहीतरी असं कर आणि मला माझ्या आईकडे घेऊन चल. तेव्हा मात्र आता अक्षयला सुद्धा पेपरमध्ये जी जाहिरात आहे तर ती जाहिरात तो वाचतो आणि पाचगणीला अण्णासाहेब कर्णिक यांच्या संस्थेमध्ये एक शेप हवा आहे असे आता अक्षयने ती जाहिरात वाचलेली असते. तेव्हा मात्र अक्षयला खूप असा आनंद होतो. अक्षयला आता आरूची इच्छा सुद्धा पूर्ण करायला भेटणार असते. तो म्हणतो की आरोही, तुझी लवकरच इच्छा पूर्ण होईल, तुला तर पाचगणीला जायचे आहे आणि मला सुद्धा तिकडे अगदी नोकरी मिळणार आहे आणि चल मी तुला आता पाचगणीला घेऊन जाणार आहे. तेव्हा आता तेथे गेल्यानंतर आता रमा आणि अक्षय यांची सुद्धा भेट होणार आहे आणि आता रमाला सुद्धा आपली मुलगी आरोही भेटणार आहे. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होईल आणि काय काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.